आज हम कहाँ जा रहे हैं? भारत का है। आज दिमाग में तो दवा खाने को जो अच्छे पैसे इसको बताओ, अच्छी इसके पास जो मेरे पास देंगे तो हमारे लिए होता, हम भी मेरे हाथ जोड़कर विनती है, ये जो पंचू के पास भी कम ज्यादा है, पता नहीं ईश्वर का नाम कौन बोलते नहीं है, तो हमारा ईश्वर हमारी ऊपर चाहिए, ये तो हम ईश्वर, इसलिए हमारी महिलाओं को जागरूक करना होगा, इसके लिए अपना ही आज अशोक खराबला फाशी देणार आहे आपण. आणि वर सर्व फाशी दे. हे म्हणे फाशी झालीच पाहिजे. अशोक खराबला फाशी झालीच पाहिजे. अशोक खराबला फाशी झालीच पाहिजे. गृहमंत्री मुर्दाबाद. मुख्यमंत्री मुर्दाबाद. मुर्दाबाद. गृहमंत्री होश नाव. गृहमंत्री होश नाव. मुख्यमंत्री मुर्दाबाद. अशोक खराबला फाशी झालीच पाहिजे. मुख्यमंत्री देणार नाही. देणार नाही. अशोक खराबला फाशी झालीच पाहिजे. अशोक खराबला फाशी झालीच पाहिजे. अशोक खराब पाहिजे. मुख्यमंत्री 39 आमदार राजीनामा दिलाच पाहिजे. 39 आमदार राजीनामा दिलाच पाहिजे. 39 आमदार राजीनामा दिला पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही? महिलांवर अत्याचार करणारा अशोक खराब मुर्दाबाद. महिलांवर अत्याचार करणारा अशोक खराब. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या नाशिक आणि अहिल्यानगरच्या परिसरामध्ये इतकंच नव्हे, पुणे मुंबईच्या परिसरामध्ये गोंदूबाबा अशोक करात गेले 20 वर्षापासून महिलांचं शोषण करतो, पिळवणूक करतो, 5-5 लाख रुपये फी आकारतो, गाड्या स्वीकारतो, अमावास्येची पूजा करतो, 50 एकर जागा त्याच्या नावावर आहे, 2000 कोटीचं बँक बॅलन्स आहे. अनेक आमदार, खासदार, मंत्री, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, अनेक पुढारी या गोंदूबाबा अशोक खराच्या भोवती सामील झालेला आहे. केवळ अशोक खरातला फाशी देऊन आम्ही गप्प बसणार नाही. ही संपूर्ण चौकडीला फाशी दिलं पाहिजे. अंधश्रद्धा प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये जवळजवळ या 13 वर्षामध्ये 2000 केसेस झालेल्या आहेत. 13 वर्ष झाला अजून सरकार नियम करायला तयार नाही. मी आमदार असताना याच्यावर मोठी चर्चा झाली. सरकारनेच बिल आणलं आणि सरकारी आमदार याला विरोध करायला सुरू केल्यावर मी आणि गणपतराव देशमुख ते थांबवलं. म्हणून हे बिल कुठेतरी पास झालेलं आहे.
या महाराष्ट्रातल्या नव्हे जगामध्ये एप्स्टीन सारखा भयानक सैतान तो तर पंतप्रधान मंत्री राजे महाराजे अशा लोकांना समुद्र किनाऱ्यावर घेऊन कोट्यावधी डॉलर त्या ठिकाणी उकळलेला आहे अशा घटना घडू लागलेल्या अशोक आहेत. चव्हाणला अटक झाली आहे ना, आता अजून तुम्ही अटक होऊन प्रश्न सुटणार नाही. जलद गती न्यायालय पुढे घेऊन जावा आणि याला फाशी दिल्याशिवाय, कारण अनेक पत्रकारांचं त्यांनी मर्डर केलेलं आहे. 1500 महिलांचं नाव उघड झालेलं आहे. शारीरिक शोषण झालेलं आहे. असे माणसं आणि जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, महामंडळाचे अधिकारी आहेत, महिला पुढारी आहेत, या सगळ्यांची चौकशी करून अशोक खरात बरोबर फाशी होणं ही अत्यंत गरजेची बाब आहे. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.